आता काय आता आज बहुतेक तिन्ही नेते गेले आहेत मुंबईवरून दिल्लीला आणि त्या दृष्टिकोनातून लवकरच लोकसभेच्या उमेदवारांच्या यादी बहुतेक आज रात्रीपर्यंत जाहीर होईल किंवा उद्या सकाळपर्यंत। आणि जे काय आहे मला स्वतःला अपेक्षा धरायला हरकत नाही की आम्हाला मिळाला पाहिजे अशा प्रकारचा आमचाही आजसुद्धा प्रयत्न आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय होईल महायुतीचा त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला महायुतीचा उमेदवाराला निवडून आणणे हा गरजेचा आहे। कसं असेल फॉर्म्युला काय वाटतं तुम्हाला? की जागा काही 4-5 जागांवरून वाद सुरू आहे। नाही, वाद सुरू असला तरी हे तिघे नेते श्रेष्ठींसोबत बसून त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा काय करायचा आणि त्या दृष्टिकोनातून योग्य मार्ग निघेल असं सन्मानाचा मार्ग निघेल असं मला तरी वाटते। निलेश लंके पुन्हा पवार साहेबांकडे गेले। ठीक आहे, आता इतका दिवस ते इकडे होते 5-6 महिने, सगळं कामं झाले, सगळं व्यवस्थित त्यांचे कामं आटोपून ते परत गेले, हरकत नाही। जाणारे जातात, येणारे येतात, एक गेला 5 आमच्याकडे येतील असं मला तरी वाटते। भास्कर जाधव देखील पक्षांतर करणार असल्याची चर्चा होतात। भास्कर जाधव ते शिवसेने आपला उद्धव बाळ ठाकरे या गटाचे आहेत। ते त्यांचा काय करणार ते त्यांच्या पक्षाचा त्यांनी ठरवायचं आहे, ते काय करतील, परंतु त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल। ते मूळ राष्ट्रवादीतही होते, प्रदेशाध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, जर आले तर दादा गटात तुम्ही स्वागत करणार का त्यांचं? नाही, आमच्याकडे जे जे येतील त्यांचं स्वागतच आम्ही करणार। आमच्याकडे आमच्या संख्या वाढत असेल तर आम्ही जरूर स्वागत करणार। ते पूर्वी आपल्या पक्षाचे अध्यक्षसुद्धा होते आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा 2-3दा त्यांचा दौरा झालेला आहे आणि त्या दृष्टीने एक चांगला व्यक्ती आमच्या पक्षात आला तर चांगलं आहे, त्यांचं स्वागतच आहे। कारण की ते नाराज आहे, 2-3 दिवस झाले उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करतात। नाही, आता ते ठीक आहे, नाराजी प्रत्येक माणसाचा थोडाफार नाराजी असतो, परंतु पक्षात असल्यानंतर आपल्याला थोडा नाराजी बाजूला ठेवून पक्षाकरता आपल्याला काम करावं लागतो। सगळे नाराज झाले तर पक्ष चालणार कसा? आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मतभेद असला तरी आपल्याला पक्षाकरता आपल्याला काम करायचं, तर जिद्दीने पक्षाला मजबूत करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागेल। अजितदादा त्या दिवशी गोंदियात म्हटले होते की धर्मराव बाबा आत्राम आम्ही यांना कमळावर लढण्याला जाऊ देणार नाही, आमचं घड्याळ चिन्ह आहे, एक मोठा आदिवासी नेता जाऊ देण्याची त्यांची तयारी नाही। नाही, ठीक आहे, ते काय मी कमलावर लढलं पाहिजे असं अजितदादांचंही मत नाही। आमचा इतकाच होता की आम्ही मागणी करत होतो की एक चांगलं संधी आहे आणि हा सीट आपण स्वतः उभा झाल्यानंतर हा 100% निघाला असता। आणि जे आमचं विजन आहे मोदी साहेबांचं की अब की बार 400 पार, आता 399 झाल्यानंतर जर माझ्या एक सीट नाही आला तर मग थोडा 400 पोहोचणार नाही ना। जर दिलं असतं तर 1 पासून 400 पूर्ण झाले असते, असं आहे। मिळेल असं वाटतं आता? नाही, अपेक्षा करायला हरकत नाही, मिळाला पाहिजे हे माझंही मत आहे। नाहीतर आपण चालला आहे ना आपला अन्न आणि औषध विभाग व्यवस्थित आपण सगळ्यांना दुरुस्त करत आहोत, सगळे स्वच्छ करण्याचा आपण आपला विभागाचा काम आपण करत आहोत। त्या दृष्टिकोनातून फार मोठा डेव्हलपमेंटसुद्धा आमच्या विभागामध्ये झालेला आहे, ते काम आपण सुरू ठेवू ऑक्टोबरपर्यंत। तुम्ही तुमच्या खात्यावर खुश नाही आहे का? वारंवार म्हणता खासदारकी लढायची, खासदारकी लढायची। नाही, खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं तुम्हाला? नाही, कॅबिनेट पद सोडायचं एकच काम होतं की आता पुढच्या पिढी समोर आला पाहिजे विधानसभेकरता, तर त्यांना आपण कुठेतरी संधी द्यायचा असं प्रकारचा आमचा विचार होता। तरुण लोक पुढे आले पाहिजे। आता 7 इलेक्शन लढल्यानंतर पुन्हा आपण विधानसभेमध्ये जायचं असं प्रकारचा माझा विचार नव्हता आणि त्या दृष्टिकोनातून लोकसभामध्ये उभा व्हावा आणि काय जे काय आपले प्रश्न गडचिरोलीचे असेल या विदर्भाचे प्रश्न आहेत त्याला आपल्याला उठाव करून आपल्याला मार्ग लावता येईल, हाच माझा प्रयत्न होता।
नाही मिळालं तर विधानसभा पुन्हा लढणार. आणि नाही, आता ते वेळ आहे. ऑक्टोबरमध्ये आता एकदा आपला समोर केलेल्या मुलीला, तर ते मुलीला समोर लढवायचा. मुली आणि आमचा मुलगा आहे, दोघे लढतील एकमेकाविरोधात. मुलगा म्हणजे माझी मंत्री, तोही मुलगाही आहे ना माझ्या. भावाचा मुलगा माझ्या मुलगाच आहे ते, आणि बहीण, दोघे भाऊ बहीण लढतील. जसं आता दादा आणि सुप्रिया सुळे लढत आहेत, त्याच प्रकारे आमचं हे माजी मंत्री आणि भावी मंत्री हे लढतील दोघे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.